माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी गोड बातमी. बोनस आणि महागाई भत्ता वाढणार. महागाई भत्ता वाढीचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित. 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू असणाऱ्यांनाही वाढ. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी मोठी आनंद वार्ता येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आधी बोनस देण्याचा आणि 3% महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढ देण्यासाठी तयारी करत आहे. ही घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा दर देखील वाढवला जाणार आहे. 14.82 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस. राज्यात सुमारे 14.82 लाख बिगर गॅझेटेड वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देण्यात येणार आहे. सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाणार आहे. बोनसची कमाल मर्यादा सुमारे 7,000 रुपये ठेवण्यात आली आहे. महागाई भत्ता 55% वरून 58% होणार. सध्या 7वा वेतन आयोग लागू असलेल्या सुमारे 16 लाख राज्य कर्मचारी, शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळतो. आता त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय होणार असून तो वाढीव दर लवकरच लागू केला जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे. 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू असणाऱ्यांनाही वाढ. 7वा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनंतर 5वा आणि 6वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा करण्यात येणार आहे. याशिवाय सुमारे 12 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा दरवाढीचा लाभ मिळेल. राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही वाढीव रक्कम जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.